मला एकदा दिल्लीला जायचे होते आणि मी मुंबईच्या बहुसंख्य वस्तीमधील एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. मी विसरून गेलो होतो की नवरात्रीचा मौसम होता व माझ्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. मला पहाटेची उड्डाण पकडायची होती, म्हणून थोडी झोप मिळवण्यासाठी मी रात्री लवकर झोपलो. रात्री 10 वाजता माझी झोप ढोलकीच्या आवाजाने मोडली. मी बिछाण्यात उठून बसलो व बाहेर काय चालले याचा अंदाज न आल्याने मी बाहेर गेलो व बघितले की बाहेर नाच गाण्याची तयारी चालली होती. लोक गट बनवत होते. ते एक अद्भुत दृश्य होतं. मी विचार केला की असे दृश्य परत परत बघायला मिळत नाही, म्हणून थोडे नाच गाणे पाहूया. सुंदर चेहऱ्यांच्या गुजराती मुली व बायका हातात दांडिया घेऊन नाचत होत्या. मी त्यांना हात हलवून अभिनंदन केले व हवेत इशारा करून चुंबन दिले. 2-3 मुलींनी माझ्या इशाऱ्यांना हसून प्रतिसाद दिला. ते गाणे संपायला 1 तास लागला. नंतर नवीन गट बनवणे चालू झाले. अचानक माझ्या इशाऱ्यांना प्रतिसाद केलेल्या मुलींपैकी एक मुलगी माझ्याकडे आली आणि गुजरातीमधून बोलू लागली. मला काही समजलं नाही, म्हणून मी तिला हिंदीतून विचारले आहे, तुला काय पाहिजे आहे? तिने मला हिंदीतून विचारले, काय आपण या हॉटेलमध्ये थांबत आहात का? मी हो बोललो. नंतर तिने विचारले, काय मी तुमच्या रूममध्ये पाणी पिण्याकरता येऊ शकते का? मी बोललो, हां जरूर, का नाही. मी माझ्या रूमकडे, जो की पहिल्या माळ्यावर होता, तिथे पळत निघालो. ती मुलगी पण माझ्या मागे मागे पळत रूमवर आली. मी दरवाजा खोलला आणि जगमधून ग्लासमध्ये पाणी भरून तिला देऊ केले, तर ती तेथे नव्हती आणि माझ्या पलंगावर आडवी झाली होती. ती म्हणाली, मी खूप थकले आहे म्हणून थोडा आराम करते. मी तिच्या बाजूला बसून तिचे निरीक्षण करू लागलो. ती एक 20 वर्षाच्या आसपासची चांगल्या परिवारातली मुलगी होती. मोठे वक्ष, बारीक कंबर, पोट व खूप सारा मेकअप. तिचा ब्लाऊज जो खूप साऱ्या सजावटी सामानांनी सजवला होता, तिला आतून टोचत होता, म्हणून तिने ब्लाऊजची काही बटणे खोलली. आता तिचे मोठे मोठे वृक्ष ब्रामधून बाहेर डोकावत होते. मी तिला विचारले की काय मी तिची ब्रा खोलण्याकरिता मदत करू का? तिने हसत माझ्याकडे पाहिले आणि आपली पाठ माझ्याकडे फिरवली. मी लगेच तिच्या ब्लाऊजचा खालचा भाग थोडा वर केला व तिच्या ब्राचा हुक खोलला. नंतर ती पाठीवरती झोपली व माझ्याकडे आशेने पाहू लागली. रूमचा AC फुल स्पीडवर होता व रूम पूर्णपणे थंड झाली होती. मी माझा हाताने तिचे वक्ष दाबायला सुरुवात केली. ती आपले डोळे थोडे झाकून माझ्या स्पर्शाचा आनंद लुटत होती. मला इतका इशारा पुरेसा होता. ती माझ्या पलंगावर आपले पाय थोडे फाकवून मला निमंत्रण देत होती. मी तिच्या समोर आलो आणि तिचे वक्ष तोंडात घेऊन चुपू लागलो. तिचा श्वास गरम झाला व तिचा हात माझ्या लंडाच्या शोधात माझ्या विजारीच्या चैनेपर्यंत गेला. नंतर तिने माझी चैन खोलून माझा लंड तिच्या हातात घेतला. तिच्या या आक्रमकतेवर मी हैराण झालो व मी पण माझी आक्रमकता वाढवली व तिचा स्कर्ट आणि पेटीकोट वर केला. आता तिच्या चिकन्या चिकन्या मांड्या मला दिसू लागल्या. तिच्या मांड्यावर हात फिरवण्याचा मोह आवरून मी तिची ओली चड्डी काढली. आता माझ्या समोर तिचे सुवर्णवर्णीय योनी होती. तिचे पाय थोडे फाकवून पुढील तयारी सुरू केली. ती मला म्हणाली, लवकर करा, लोक मला शोधत असतील. मी माझा ताट लंड तिच्या योनीत एका झटक्यात घुसवला. ती मुलगी कुमारिका तर नव्हती, परंतु तिची योनी खूप आकसलेली होती. मी तिच्या आकसलेल्या योनीचा पुरेपूर आनंद घेत होतो. तिच्या तोंडून आता जोरजोरात खणण्याचा आवाज येत होता. मी तिला अतिशय आरामात झवलो. माझा एक हात तिच्या योनीला बाजूने रगडत होता. मी वीर्यस्खलित झालो व ती पण आनंदाच्या चरमसीमेवर पोहोचली. मला वीर्यस्खलित व्हायला 10 मिनिटे लागली व या दरम्यान ती 2दा आनंदाच्या चरमसीमेवर पोहोचली. जसा मी माझा लंड तिच्या योनीच्या बाहेर काढला, तिने बाथरूम कुठे आहे याची चौकशी केली. बाथरूममध्ये जाऊन स्वतःला साफ केले, कपडे नीट करून बाहेर आली. माझ्या गालावर चुंबन देऊन मला धन्यवाद दिले व बाहेर पळत सुटली. मी तिला जाताना बघत राहिलो. अंधारात ती कोठे गायब झाली मला कळले सुद्धा नाही. तिचे नाव देखील विचारायचे राहून गेले. माझ्या नशिबात त्या रात्री अजून एक मुलगी होती.
मला झोप येत नव्हती. म्हणून मी माझ्या लॅपटॉपवर सर्फिंग करायला सुरुवात केली. मी नवरात्र गर्भपात, नवरात्री कॉन्डोम्स या शब्दांनी इंटरनेटवर शोध सुरू केला व माहिती करून घेतली. थोडा वेळानंतर मला अजून एक मुलगी माझ्या रूमकडे धावत येताना दिसली. मी तर तिला ओळखतच नव्हतो. कदाचित ती पहिल्या मुलीची मैत्रीण असावी. मी तिच्या स्वागतासाठी दरवाजावर उभा राहिलो. जसे तिने मला पिण्याकरता पाणी मागितले तसा माझा तर्क पक्का झाला. मी तिला आत बोलावले. ही मुलगी पण पहिल्या मुलीच्या वयाच्या आसपासचीच होती. तिने सरळ माझ्या बिछाण्यात उडी मारली. मी तिला ग्लास भरून दिलेले पाणी तिने एका झटक्यात संपवले. मी माझा हात तिच्या पोटावर ठेवला असता तिने माझ्याकडून हसून पाहिले. मी तिला विचारले, काय तुझ्या मैत्रिणीने तुला माझ्याकडे पाणी पिण्यास पाठवले आहे? त्यावर ती हो म्हणाली. मी म्हणालो, ठीक आहे, तर पाठमोरी हो, जेणेकरून मी तुझ्या ब्राचा हुक खोलू शकेन. तिने आपली पाठ माझ्याकडे केली. मी तिच्या ब्राचा हुक खोलून तिच्या स्तनांना ब्रामधून मुक्त केले. तिचे निप्पल्स आधीपासूनच कडक झाले होते. मी वाकून ते चुपायला सुरुवात केली. मी तिचा स्कर्ट आणि पेटीकोट वर करून तिची ओली चड्डी काढली. ही मुलगी पहिल्या मुलीपेक्षा जास्त कामुक व काम क्रीडेत सहयोग देणारी निघाली. तिने माझा लंड पकडून तिच्या योनी मार्गावर ठेवला व मला पाठीवर झोपण्यास सांगितले व ती माझ्यावर घोडेस्वाराप्रमाणे नाचेल. मी तिला हो म्हणालो, कारण मला देखील या नवीन प्रकाराचा आनंद घ्यायचा होता. ही मुलगी, जिचे नाव रती होते, तिने माझा लंड आपल्या योनीत घुसवून मला झवायला सुरुवात केली. ती एकदम अनुभवी घोडेस्वार करत होती. मी तिचे निप्पल्स व स्तन दाबून तिला प्रोत्साहन देत होतो. बाहेरच्या संगीताच्या तालावर ती आपले शरीर हलवत होती. तिच्या तोंडून आता कणण्याचा आवाज येत होता. ती जेव्हा आनंदाच्या चरमसीमेवर पोहोचली तेव्हा आपली योनी माझ्या लंडातून काढून घेतली. मी तिला परत एकदा झवण्याची इच्छा केली असता ती म्हणाली, आता नको, लोक तिला शोधत असतील, मी परत येईन. तिने बिछाण्यातून उडी मारली. बाथरूममध्ये जाऊन स्वतःला साफ केले. कपडे नीट करून माझ्या गालावर चुंबन देऊन मला धन्यवाद देऊन गर्दीत हरवली. रात्रीचे 1 वाजले होते. त्यानंतर त्या रात्री मला आणखी मुली मिळाल्या नाहीत व मला देखील पहाटेची उड्डाण पकडायची होती. या 2 मुलींना झवण्याचे नशिबात मिळाल्याने मी खुश होतो. भविष्यातील सर्व नवरात्रीच्या रात्री परत याच हॉटेलात काढण्याचा संकल्प करून मी झोपी गेलो. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लाईक करा, कमेंट्स करा.